नगरपालिका आणि नगरपरिषदा निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय। एकत्रितपणे चांगलं यश मिळवण्यासाठी महायुतीतल्या पक्षांनी एकमेकांचे नेते आणि पदाधिकारी फोडायचे नाहीत असा निर्णय घेतला होता। फोडाफोडीच्या मुद्द्यावर थेट दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली होती, त्यामुळे वाद होणार नाही असं चित्र निर्माण झालं होतं। मात्र छत्रपती संभाजीनगरातील फुलंब्रीत शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदा ढोके यांनी भाजपात प्रवेश केला। पदासाठी आम्ही नाही, ज्या लोकांना पदाची याची अपेक्षा असते ते लोक करीत असतात। आम्ही स्वाभिमानाने जगणारे लोक आहे आणि तिथे जर काही त्रास होत असेल, पक्ष फार मोठा आहे आमचा, म्हणजे पक्षाचे खालचे कार्यकर्ते आम्हाला थोडासा त्रास देत होते, त्याच्यामुळे आम्ही ते फॉर्म हे करून आज भाजपला पाठिंबा देत आहोत। वातावरण बघितलं की माझ्या पक्षाचं तिथं डिपॉझिट जमा होण्याचे चान्सेस होते, त्याच्यामुळे मी पक्षाला म्हणजे ते पक्षाचं हे करू शकत नव्हतो, म्हणून मी आजच माघार घेतली। फुलंब्रीत भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची युती ठरली होती। शिंदेंच्या शिवसेनेनं नगराध्यक्षपदासह 11 जागांवरती उमेदवार उभे केले होते। नगराध्यक्षपदाची धुरा आनंदा ढोके यांच्यावरती सोपवण्यात आली होती। ढोकेंच्या उमेदवारी अर्जासंदर्भातील वाद कोर्टात गेला होता, त्यामुळे अर्ज मागे घेण्याची मुदत 25 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती। मात्र त्याआधीच 24 तारखेला पत्रकार परिषदेत आनंदा ढोकेंनी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा केली, त्यामुळे शिवसेनेकडून संताप व्यक्त करण्यात आला। क्रियेला प्रतिक्रिया येईलच याची वरिष्ठांनी काळजी घ्यावी असा इशारा देत संजय शिरसाट यांनी प्रचार करायचा की फोडाफोडी करायची हे ठरवा असं भाजपला सुनावलं। त्यांनी ठरवलेल्या प्रमाणे आम्ही कोणत्याही भाजपच्या कार्यकर्त्याला पक्षात प्रवेश देत नाहीत। मग भाजपच्या कार्यकर्त्यांनी असे उमेदवार फोडणं किंवा पदाधिकारी फोडणं हे कितपत योग्य आहे? मग ह्याच्या एखादा जर मग आम्ही घेतला किंवा एखाद्या तालुका लेवलला एखाद्या कार्यकर्त्याला घेतलं तर मग त्याचं वाईट वाटून घेऊ नये। संजय शिरसाटांनी फुलंब्री प्रकरणावरून आक्रमक पवित्रा घेतला, मात्र चंद्रशेखर बावनकुळेंनी संयमित प्रतिक्रिया दिली। कार्यकर्ते आणि नेते राजकीय ऑप्शन शोधत असतात, मात्र आमची महायुती मजबूत असल्याचं बावनकुळेंनी सांगितलं। जेव्हा तिकीट मिळत नाही किंवा तिथे ऑप्शन नसतं तर ऑप्शन लोक शोधत असतात, पण ठीक आहे, भाजप सेना युती आमची मजबूत आहे। निवडणुकीनंतर एकदा आम्ही सर्वांशी चर्चा करू आणि योग्य निर्णय करू। एकंदरीतच फुलंब्रीत शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार भाजपमध्ये गेला, तर मागील आठवड्यात हिंगोलीमध्ये शिवसेनेने उमेदवार पळवला होता। आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांना माघार घेत शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला होता। त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये एक प्रकारे फिट्टमफाटच झाली असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।